हाय तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आरे खुताडे आणि तुमचं स्वागत करतो मराठीमध्ये ब्लॉग्सवर. तर आज जाणार आहे मी ठाण्याला नमो गार्डनमध्ये. इंट्रोमध्ये तुम्ही बघितलंच असेल कसं आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आणि भरपूर दिवसानंतर ब्लॉग शूट करतो कारण की पाऊस भरपूर चालू होता, त्यामुळे कुठं जायलाच नाही भेटला आणि बायको कुठं पाठवत नाही पावसामुळे. तर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मी आहे तर जरा थ्रिलर तर असणारच भावांनो. तर चला, आता आपण पूर्ण्याला आहोत, अंजूरपाडा रोड. आणि भिवंडीत ट्रॅफिक नसेल असं कधी होणारच नाही. सोमवार, मंगळवार, रविवार कधी सुट्टी असो नसो, सण असो नसो, तुम्हाला ट्रॅफिक भेटेलच. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत नमो गार्डन. बघा गेलं तर ग्रँड सेंट्रल पार्क म्हणून म्हटलं जाते त्याला. आणि आपण येऊन पोचलो, दाखवतो तुम्हाला. आम्ही टोटल 5 जण आलेलो आहेत आणि तिकीट काढायला लावलेलं आहे 5 जणांचं. आणि समोर बघा इथे आहे एंट्रेन्स गेट आणि इकडनं जाणार आहोत आतमध्ये. आणि हे आपले तिकीट काढून झालेलं आहे, पर पर्सन 25 रुपीज. ही ज्योत्ना सोबत आहे, ताई, रेशमी आहे आणि भाऊजी. तर चला आतमध्ये जाऊ. आणि आपण आता आतमध्ये एंट्री केलेलीच आहे आणि बाकीचे येत लागले आहेत. हे छोटा डॉन किधर आहे, छोटा डॉन पीछे. तर चला आतमध्ये जाऊ आता. मागं बघू शकता चालायला लागेल आपल्याला अजून. छोटा डॉन जल्दी आ जा, छोटा डॉन. चला जाऊ आता आतमध्ये. मित्रांनो, सुरुवातीलाच आपण आलो तर इथं हा ट्री हाऊस बघायला भेटतो. लहान मुलाचं आहे, फक्त 6 ते 12 वर्षाची मुलं फक्त जाऊ शकतात याच्यावर. हा बघा. तर सध्या बंद आहे लहान मुलांसाठी, पण पाऊस सुरू आहे तर बंद केलं आहे. हे बघा. तर चला अजून पुढं आणखी एक्सप्लोअर करायचं आहे, तर व्हिडिओवर असंच बनवून राहा. चला पुढे बघू. इथं वर आलो आम्ही, आम्हाला वाटलं खतरनाक व्ह्यू असेल, पण नुसती झाडा दिसतं इकडे साईडला. खरा म्हणजे आमचा पोपट झाला आहे. दुसऱ्या साईडच्या जाऊ आता. हलका हलका पाऊस सुद्धा चालू आहे. बघू आता पुढं जाऊ. आणि छत्री. मित्रांनो, आता आपण चायना टाऊनमध्ये एंट्री करणार आहोत. चायना ठाण्याला असून चायनाला जाऊ आपण. बजेट फ्रेंडली. चला चायनामध्ये फिरून येऊ जरा. आणि इथून आपली आता एंट्री झालेली आहे बघा. खतरनाक आहे एकदम. आता ठाण्याशी जाऊन आपण चायनामध्ये निघणार आहोत. चायना, जपान, काठमांडू. काठमांडूला फोटो काढायचा. आता रोज जपान, चायना कुठे आहे काय माहिती. कोणाला वाचता येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा काय लिहिले. आम्हाला तर वाचता नाही, काय लिहिले काय समजत नाही. आणि इथून एंट्री करणार आहोत आपण आतमध्ये. ही सर्व मंडळी आता चायनामध्ये आलेले आहेत. काय ताई, काय बोलशील? चायनामध्ये आले तू? फक्त 20 रुपयान रेशमी बॉटल घेऊन आले इंडियामध्ये. 20 रुपयाची पाण्याची बॉटल दिली फ्री. हा बघा, आड बघा खतरनाक केलेलं आहे. अंडी नाही, दगड अंड्याच्या अंडी वाटेल. हे बघा खतरनाक आहे. नक्की विजिट करा तुम्ही. ये देखो, ये चिपकली का अंडा है सब. बॅकग्राऊंडला म्युझिक दिले चायनावाल्यांचे. असं वाटतं चायनामध्येच आलो आपण. हे बघा, याच्यात मच्छी आहे. हे बघा. आणि हे लोकांचा मच्छी पकडण्याचा आणि फ्राय करण्याचा प्लॅन चाललाय घरी जाऊन. म्हणून यांना कुठे न्यावा नाही.
लोक आपले असेच मच्छी सोडलेले ती पण खायला बघतात. हे बघा याची बोलतात चव काय भारी असेल. काय बोलणार आता. आता चायना फिरून झालाय, आता जपानमध्ये जाऊ आपले. जपान मॅडम थकल्या का? मॅडमला कुठं तरी बसायला देऊ आपण. आता जपानमध्ये एंट्री करणार आहोत. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला घेऊन जातो जपान. काय आहे तो विक्रा आहे जपान. तर आम्ही आलो होतो ठाण्याला, तर आमचं गाववाले भेटलं नाही तर जपानमध्ये. काय दिपेश कमी पैशात तू जपानमध्ये फिरायला आला? आमचा तिकीट 25 रुपये 92 पैसे, त्याच्याने आमचा टॅक्स पण लावलाय. टॅक्स न बोलता जीएसटी तू 5 रुपये नाही 2.5 रुपये जीएसटी घेतला. माहिती आहे किती खर्च. त्यात आवराला आम्ही याचा म्हणजे ठाण्याकडून पायगावच्या ठाण्यापर्यंत आलो ना, त्याच्यानं पण 30 रुपये खर्च. काय तो खर्च 300 रुपये 5 जणांचा 150 रुपये खर्च झाला आमचा. आता जपान फिरलो आपण, आता जाऊ चायनाला. चायनाला नाही, आम्ही कुठं जायचं आपल्याला? कुठं जाणार आहात तुम्ही? नाही, आम्ही जरा मलेशियाला जायचं विचार आहे मलेशियाला आमचा. जाऊ तुम्ही चायनाला फिरून घ्या, नंतर आपण भेटूच एखाद्या ठिकाणी. लवकरच भेटू. तर गाववाले आपले गेले ना फिरायला, तर आपण पण तुम्हाला काही दाखवतो. हे बघा दगड जपानमध्ये बसायसाठी. आपले का पण आण, पण आपले काली दगडा इकडे सफेद आण. बसा जरा जा. दगडावर बसतेस का तू? दगडावर बसू काय आपले. तर बघा इकडे बॅक साईडला मुघल आहे, मुघल गेट गार्डन. कुठं जपानना कुठं काय दगड भेटल्यावर बसायचा फक्त बस. हे बघा आराम आराम चाललाय. थकल्यात माणसं जपानला येऊन बसल्यात. इंडियामधून चालतो चालत ना, त्याच्यामुळे थकल्यात ते. इथं वॉटरफॉल आहे, पण आता सध्या बंद आहे. 5 नंतर चालू होईल. तो पुढं पण आहे, दाखवतो तुम्हाला. हा बघा हा इकडे वॉटरफॉल आहे, पण सध्या पाणी बंद केलेलं आहे त्याचं. 5 वाजता चालू आहे. हा बघा मागे वॉटरफॉल. आता आपण ब्रिजवर आलेलो आहोत आणि पार्कचं टायमिंग आहे 6 मॉर्निंगचे 6 ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत. कधी पण येऊ शकता तुम्ही. 1ला बंद असते. हा बघा मागे व्ह्यू बघ खतरनाक आहे एकदम. बॅक साईडचा आणि इकडे बघा इथे कॅफे ओपन होणार आहे 15 ऑगस्टला. तर काम सुरू आहे त्याचं, बघू शकता. आणि 15 तारखेला ओपन होणार आहे तो कॅफे. आता खाली उतरलो ब्रिजवरून आणि आता बाकीचे लोक पण येत लागलेत. गर्दी झाली इथं. तर बघू आता इकडे या साईडला जायचं आपल्याला. स्टेज वगैरे ओपन स्टेज इकडे जरा फिरून येऊ. आणि दुसरी एक आहे, कोणती जागा आहे माहीत नाही, तिथे गेल्यावर समजेल. चला पुढं बघू. इथे बघू शकता ओपन स्टेज आहे. तुम्हाला काही जर आर्टिस्ट वगैरे तुम्ही असाल तर इथे परफॉर्मन्स करू शकतात. सध्या कोणी नाही, 5 नंतरच पब्लिक येणार, कारण की फाउंटेन वगैरे नंतर 5 नंतरच लाईट्स वगैरे चालू होतात. तर हे बघा. आणि हे आमचे भाऊजी, त्यांना माहीत आहे पूर्ण इकडलं गार्डन वगैरे कसं काय, कधी बनलं आहे कधी नाही. हे बघा आपली माणसं जाऊन तिथे बसलेत. थकलेत ती दोघेजणी. हे बघा. तर चला आता तिथं जाऊ.
मित्रांनो आमचं फिरून तर झालेलं आहे, पण अजून खूप बाकी आहे आणि टाईमसुद्धा झालेला आहे. तर थोडंसं आणखी फिरू आणि घरी निघणार आहोत आम्ही. तर नक्की विजिट करा, खूप सुंदर आहे, एकदम स्वच्छता वगैरे मस्त आहे. तर नक्की हा बघू शकता तुम्ही, एकदम ब्लू मधून. आणि हा मोरकॉन आहे, मोरकॉन गार्डन. हा बघा, इथं मोरकॉनचं मक झाल्यात. तुला पाहिजे तर मका घेऊन जा. दोस्ता तुला मका पाहिजे का? नको. तर मित्रांनो आता घरी जाणार आहोत आपण आणि किड्स प्ले एरिया राहून गेले. तर ठीक आहे, तुम्ही या बघा, जाऊन या तुम्ही. आम्ही आता घरी जाणार आहोत, वेल पण झालेले. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच. चला बाय.